जळगाव. आज आपण आलो दादा गाव कोणते? जळगाव. तर काय जळगावमध्ये आता कोणाची हवा? का बरं? पहिले सभापती राहील माणूस कामं करेल याची सर्वांबा विहिरीचे त्याचे त्याच्यामुळं त्यांचीच हवा आहे. ते 100% बरोबर जसं बरोबर सर अजून त्यांना आपण भारतीय गोपाळ हे आपला मस्के आणि हे पवार हे पैसे संगीत आणि जिल्हा परिषद मंगेश साबळे मंगेश मेटे आणि ह्याच्यामध्ये प्रभावी व्यक्तिमत्व कोण असेल? नाही पण ते तेवढंच नाही. आमचे कामं नाही करणार. नाही. आमचंच 2 मिनिटं तुम्हाला काय कामं नाही करणार. नंतर काढणार. सामान्य माणसाचे विविध पक्षाचं काम कसं वाटतं? नंतर काढणार. मका कोणतं मुख्य पीक आहे? आमची अद्रक आहे, मक्का आहे, कापूस आहे. मकाला काय? मक्काला 1700-1800 रुपये. एकरी किती? एकरी आम्ही 40 पर्यंत सोयाबीन वगैरे नाही? सोयाबीन नाही आणि कापूस कापूस बी आहे. कापसाला किती? कापसाला 8,000-8,500 पर्यंत किती उत्पन्न झालं कापूस? 15 पर्यंत. यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला विजयी करायचा आहे. हे म्हणतात भारतीय जनता पार्टीचेच अधिकृत उमेदवार मतदार बंधूंनो आणि भगिनींनो, मग कोरडवाहू जास्त आहे का बागायती जास्त? जास्त महाराष्ट्रभरात कोणती शेती जास्त? बागायती जास्त की कोरडवाहू जास्त आहे. पण आमच्या भागात बागायती जास्त. आमच्या सर्व वावर बागायती झाले आमच्या. शेतीला मालाला भाव चांगले आहे का? हो चांगले भाव. पीक कर्ज म्हणजे कर्जमाफी वगैरे माफी झाली गरज ना. आहे का? माफी झाली. मागची जाऊ द्या. आता पण येणाऱ्या काळामध्ये गरज आहे का? शेतकऱ्याची ती इच्छा आहे अजून व्हावं म्हणून. करतील का? आता त्यांची इच्छा राहिली पुढं करतील ना. आश्वासन द्यायले मंत्री. आश्वासन तर भरपूर दिलेलं आहे. हो करतील ना. आश्वासन 15 लाखाचं पण दिलेलं होतं. कमी पहिले कमी खातात. किती दिलं तर पुरत नाही. शेतकऱ्यांना पुरत नाही यांचं म्हणणं किती जरी दिलं तर नाही शेतकऱ्यांना देऊ नये असं म्हणणं आहे तुमचं. नाही पण मग काही काही द्या नाही म्हणजे का बरं शेतकऱ्याला घ्यायची गरज पडायची? त्यांच्याकडून 2,000 रुपयाचे वार्षिक देतात ते म्हणजे महिना 3 महिने आशा पूर्ण कोणाची होती. आज आपण करोडपती झाला काय त्याला वाटतं की आपण अजून करोडपती. खत औषधाचे भाव वाढेल ते योग्य आहे का? आणि खता औषधाचे भाव वाढले पण मक्का कापसाचे बी भाव वाढले. 800-900 रुपयाली गोणीची 1800 गेली हे तर मान्य आहे तुम्हाला? नाही पहिला 3,500 रुपये कापूस होता ना सर. आपण एक वेगळं भाषा जाऊ दे, चला. ते पक्षाचे तुम्ही चालू पक्षाचे चांगले प्रश्न कोणाला विचारत असतात सत्तेमध्ये जे आहे त्यांनाच विचारून. मुख्यमंत्री जर काँग्रेसचा असला असता तर काँग्रेसला विचारला असतं. मुख्यमंत्री जर बीजेपीचा असला असता विचारावं पडेल. मुख्यमंत्री जर शिवसेनेचा असला तर आपण शिवसेनेला विचार. बरोबर आहे की? आणि प्रश्न विचारणं आपला अधिकार आहे का नाही? कारण सत्तावर बसवणारे तुम्हीच आहे. हो ते आपले नोकर आहे का मालक आहे? लवकरच समजून घ्या. नोकर. हो तुम्ही एक सांगा जे कार्य होतंय तुम्हाला काय वाटतं योग्य कार्य होतं? नोकऱ्या किती भेटल्या बरं आता? नोकऱ्या किती निघल्या 10 वर्ष? नोकऱ्या जे ना ते शिक्षणाच्या पात्रतेचे माणसं आणले त्याला नोकरी आहेच. तुमची मुलं आहे का? शिक्षण कमी आमच्या मुलाचे. नाही शिक्षणच कमी आहे ना. म्हणजे आपल्या मुलामध्ये ती पात्रता नाही तुमचं म्हणणं. असं झालं ना. तसं नसतं की? जिल्हा परिषदचं एज्युकेशन कसं वाटतं बरं तुम्हाला? मुलाची पात्रता पण पाहिजे ना. जिल्हा परिषदचं एज्युकेशन कसं? जिल्हा परिषदची शाळा असते ना आपली चांगली आहे. सरकारी शाळा हो, हो. कशी ते? आम्ही एकदम टॉपला आमची शाळा एकदम टॉपला आहे. महाराष्ट्रात नंबर 1 आहे. आमची शाळा आहे. तर दरवर्षी किती विद्यार्थी नोकरी लागतात? सर्कलमधले आमची विद्यार्थी नोकरी लागतात. शाळा 10वी पर्यंत. चालेल ना सर्कलमध्ये मुलं शिकायला ना बाहेर पुण्याला शिकायला किती नोकरी लागतात दरवर्षी?
बरं नोकऱ्या या लागल्या की तुम्हाला असं भरत्या गिरत्या बघितलं का? शिकलंच नाही ते नोकरी कशी काही शिकायला पाहिजे. शेतकऱ्यांना काय माहिती का शासनाला एक भरती प्रक्रिया करावं लागतं. म्हणजे वर्षाला 10,000 15,000 20,000 जागा काढावं. कोणकोणत्या महसूल खात्यामध्ये तलाठी ग्रामसेवक आहे ना. मी तुम्हाला एक समजून द्यालो ना आरोग्य खात्यामधले नोकऱ्या काढावं लागते आहे ना. आता परत तुम्हाला सांगतो झेडपी खात्यामध्ये म्हणजे जिल्हा परिषदेचे शिक्षण विभाग आहे. शिक्षण विभाग नोकऱ्या काढतो. पोलीस विभाग जे आहे ते पोलीस भरती आर्मीचं झालं जे मिलिटरी असतील तिचे भरती असतात. आर पाटील जेव्हा गृहमंत्री होते आपल्या महाराष्ट्रात तुम्हाला माहिती आहे ना किती भरती निघायचे 5,000 निघायचे की नाही दरवर्षी निघायचे की नाही हे मान्य करताल ना तुम्ही. तर मला एक सांगा का आता ह्या 10 वर्षामध्ये भरत्या किती निघल्या तुम्ही पाहिले असेल ना बाबा का भरत्या निघाले पोरं रनिंग भरपूर निघाल्या करायला ना ते म्हणतात बाबा आता पुढच्या महिन्यात माझी भरती आहे. असे भरती किती निघताना पाहिल्या बसलं पाहिजे. ज्या पात्रतेत मुलं आहेत त्या पुण्यामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन का केलं मनोज जरांगे पाटील ते गेले तर पुण्यामध्ये फक्त निघून परीक्षा देऊन UPSC MPSC तुम्हाला सांगलो मी तर तिथं परीक्षा देऊन सुद्धा आम्ही पास होऊन सुद्धा आम्हाला नोकऱ्या नाही मिळाल्या. आम्हाला म्हणजे जॉईनिंग लेटर नाही मिळालं त्यांना 4 वर्षापासून. काही मुलं डिबार झाले काही मुलं जे ना म्हणत एक मुलगी तिचं ती मेरिटमध्ये आली ती मेली. 4 वर्ष तिला म्हणजे परीक्षा देऊन पास झाली जॉईनिंग लेटरच नाही. त्याला कारण नाही जरांगी गेली बी अन्याय होता तिला न्याय बी करून दिला त्यांनी. नोकऱ्या भेटल्या भेटलं ना बरं. भेटतील माता आहे बा लगेच त्यांच्या हातामध्ये हे करणं होतं नोकरी द्यायची त्यांनी असेल तर झारंगे पाटलांनी बरोबर आणि सहकार्य केलं झारंगे पाटलांनी. सहकार्य केलं आणि नोकऱ्या पण मिळाल्या मुलांना. मिळालं. आता प्रत्येकाला जर म्हणलं आपण सगळ्यातून नाही होत. ऑल ओव्हर मला सांगा हे तर झाले मोठे मुद्दे झाले मोठे मुद्दे झाले हे म्हणजे केंद्रीय मुद्दे झाले राज्य मुद्दे झाले. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक माणसं आपलं जे ग्रामीण लोकांना काय वाटतं काय काय पाहिजे सुविधा मूलभूत सुविधा कोणत्या मूलभूत सुविधा शेतकऱ्यांना काय वाटतं की आपल्या शेतीला मालाला भाव पाहिजे हां आणि आपल्या मुलाचं शिक्षण पूर्ण व्हायलाच पाहिजे. गरीब लोकांना असं वाटतं. पण शिक्षण गरिबाच्या मिळालं पाहिजे मुलाचं नाही आरोग्य होत. मिळालं पाहिजे आरोग्य मिळालं पाहिजे. गरीबाच्या मुलाचं नाही पाण्याची होत. व्यवस्था पाहिजे पाण्याची व्यवस्था पाहिजे. चांगले रस्ते हा, पाहिजे चांगले रस्ते पाहिजे घरकुलं पाहिजे विहिरी पाहिजे सगळ्यांना वाटतं. तर हे आणि भाजप सरकार करतंय ते करते करतंय. आता सगळ्यांचे पुऱ्या आपल्या कुटुंबातूनच पहा आपण की सगळ्याच्या आशा आपण पुऱ्या करू शकत नाही. नाही दम्मा स्टेप बाय स्टेप होत आहे ते. आणि जे BJP मध्ये जे लोक मला एक सांगा का दुसऱ्या पक्षातले लोक जे घुसायले कधी काँग्रेसचे घुसतात कधी राष्ट्रवादीचे घुसतात तर त्यांच्यामुळं जे ग्राउंडवरचा जे कार्यकर्ता तुमच्यासारखा तळागाळातला कारण- याच्यावर काय फरक पडतो कारण काय सर BJP हा उच्च विचाराचा पक्ष आहे आणि BJP हा विचाराचा पक्ष असल्यामुळं सर्वांची इच्छा काँग्रेस असो राष्ट्रवादी असो इतर कोणतेही पक्ष असो त्यांची इच्छा आहे हा पक्ष चांगला आहे बळकट पक्ष आहे याचं नेतृत्व चांगलं आहे या हिशोबाने ते प्रपोज करतात. पक्ष फरक तर त्याच्यामध्ये आपल्या सर्वसाधारण जे कार्यकर्ते जमिनीवरचा त्याची तर खूप म्हणजे तारंबळ उडाली ना. आरंभाने म्हणता येत नाही त्याला. आज ज्या लोकांना आपण शिव्या देतो तेच उद्या आपल्या पक्षात यायला लागणार गॅरंटी नाही ना. हे तशा बघा ते कसं आहे हा त्यांचा एक वेगळा आहे. तिथपर्यंत आपल्याला जाणं बरोबर वाटत नाही आपण जाऊ शकत नाही आपण कसं सामान्य माणसं नाही जाऊ शकत. त्याचा काही परिणाम पडत ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते काही नाराज पक्षावर कुठलाही परिणाम पडत नाही. पक्षात आले किती जाते किती आणि ज्यांचे विचार चांगले ते या पक्षात येत आहे. तेच लोक या पक्षात म्हणजे चांगले विचाराचे पण मला एक सांगा ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते ते सुद्धा BJP मध्ये आले येत नाहीत. आले आले ते पण आले. अशोकराव चव्हाण आदर्श घोटाळा बरोबर आहे. त्यांना कारण त्या पक्षाचे विचार त्यांना आवडले ते असे हे म्हणून नाही आले की आमच्यावर काही तर घोटाळा आहे अशा विचारांनी आले. त्यांना हे पक्षाचे विचार आवडले म्हणून जे काय शासन काय जे निकाल देईल ते काय जे होईल पण त्यांनी हा विचार त्यांनी डोक्यात खाऊन टाकला. काँग्रेस पक्षामध्ये होते ते भरपूर मोठे नेते ते देशाचे. बरं वैयक्तिक मला एक सांगा मंगेश साबळे माणूस कसा आता मंगेश साबळेबद्दल मला म्हणाले की मंगेश आपण कसं आहे कोणावरती कृपा टिकली हे करता पाहिजे ज्याच्या त्याचा आहे त्याचं स्टंड पाहिजे कसे करते काय करते त्याचा प्रश्न आहे. असे लोकांचं कसं आहे आता मंगेश साबळे दूरचे नाही आमच्या दूरचेच माणूस स्वभाव कसा पर्सनली कसा माणूस चांगला आहे. म्हणजे विरोधक जरी असला पण माणूस चांगला नाही चांगला आहे फक्त ते काही बरोबर काही काही स्टंड पाहिजे
सोनायाला असो मलाही असो मला थोडंसं मोठं जर व्हा वाटलं तर आपल्याला काहीतरी करावं लागतं. बॅकग्राऊंड कसं आहे बरं तुमचं? श्रीमंत घरात नाही गरीब घरात थोड्या दिवसात कमवून घेतो थोड्या दिवसात. नाव का पैसा? हा? नाव का पैसा? पैसा बी नाव बी मला एक सांगा काहीच नाही. तुम्ही एकदमच भरारी यायला लागले. पण हे पण मान्य करावं लागेल ना आपल्याला सरपंच पद ज्याला आता पण कुणी ओळखत नव्हतं त्या पदाला आज महाराष्ट्र त्यांनी आहे ना त्यांनी मी काय सांगतो त्याच्यामध्ये त्यांनी केलं ना काही सजावटी झालेल्या गाड्या फोडणे गाड्या जाळणे स्वतःची गाडी लोकांच्या गाड्या तर कोणी फोडतं बरं का? हां. स्वतःची गाडी ठीक आहे नाव काय आपलं? बघितलं मंडळी या गावामध्ये आपण आज जे आलो कोणते टाकले ना कोणते टाकले म्हणजे आज तिथं आपण जाऊ